सखी सावली काव्यांजली। अक्काई, मी ना तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखते। तुला असं वाटतंय का की मला काहीच समजत नाहीये? अगं तुझा स्वभाव मला चांगलाच माहितीये। लहानपणापासून तूच वाढवलंयस मला। कुणालाही दुखवायचा तुझा स्वभावच नाहीये। फार मोठी झाली ना लाडू माझी आता। पण तुला सांगते, एकदा का तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या ना, तेव्हा तुला आपोआप नवऱ्याबद्दल प्रेम आणि आपुलकी वाटायला लागेल बघ। आणि तुझ्यासाठी तर मी असाच मुलगा बघणार आहे, जो तुला सांभाळून घेईल, तुझ्यावर भरभरून प्रेम करेल। अशाच घरी देणार आहे मी तुला। आणि अगं, माझ्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यातला प्रत्येक क्षण मी सुखाने आनंदाने जगली आहे। मी खरं सांगते, विश्वास ठेव माझ्यावर। या घरातल्या प्रत्येकाने माझ्यावर भरभरून प्रेम केलंय ग। अक्काई, अगं मला माहितीये तुझ्या घरातले तुझ्यावर खूप प्रेम करतात। पण भाऊजींचं काय? ते तुला कधीच मान देत नाहीत। अगं वेडाबाई, नवरा बायकोचं नातं हे मान अपमानाच्या पलीकडेच असतं अगं। त्या नात्यात असतं ते फक्त आणि फक्त प्रेम। आणि लग्नानंतर कधीतरी बाईला तडजोड करावीच लागते ना। म्हणजे लग्नानंतर फक्त बाईनेच तडजोड करायची का? मला हे कधीच पटणार नाही अक्का। येते मी। म्हणजे लग्नानंतर फक्त बाईनेच तडजोड करायची का? प्रीतम, अरे इतक्या घाईघाईत का बोलवलंयस मला? सगळं ठीक आहे ना? काही ठीक नाही, सगळं संपलंय। म्हणजे तुझ्या आईने ती पेपर मधली बातमी वाचली वाटतं। खूप नाराज आहेत का ते आपल्यावर? नाराज? खूप चिडली आहे ती। मी इतकं रागवलेलं मी तिला आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं। ती इतकी हायपर झाली होती की ती म्हणाली की आपण पोलिसात जाऊन तक्रार वगैरे करूया। म्हणून मग काय? मग नाईलाजाने मला आपल्याबद्दल सांगावं लागलं मला। आणि मग काय म्हणाली आई? ज्याची भीती होती तेच झालं। आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ऐकून आईला धक्काच बसला। एक अक्षरी बोलत नव्हती ती माझ्याबरोबर। डॅडने तिला खूप समजावायचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती। माझा हा निर्णय आवडलेला नाहीये तिला। आय थिंक सो तिला तूच आवडली नाहीयेस। मग आता काय करायचंय आपण? एक सांगून एक, हे आपल्या दोघांसाठी खरंच शक्य नाहीये, पण जमलं तर विसरून जा मला। आपलं लग्न होणं शक्य नाही। प्रीतम, अरे हे तू बोलतोयस, कशी विसरू तुला? अरे माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर। पण तूच म्हणाली होतीस ना, आपल्या नात्यामुळे जर माझ्या आणि आईच्यात दुरावा निर्माण होणार असेल तर तू माघार घेशील। आता का नाही म्हणतेस? अरे पण तू हे सगळं इतकं सिरियसली घेतलंस? अरे मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय। शिवा दादा, आज ना भाऊजींनी अक्काईचा पुन्हा अपमान केला। मला हे नाही पटत रे। आणि माझ्या अक्काईसारखी बायको मिळायला ना नशीब लागतं, पण भाऊजींना तिची किंमतच नाही। अंजली, ते भाऊजी आहेत ना, इकडे काय करतायत? भाऊजी आणि सोनाराच्या दुकानात? अरे हा, ताई आणि भाऊजींच्या लग्नाचा वाढदिवस जवळ येतोय ना,
तूच तर सांगितलं होतंस मला ताईसाठी छान छान गिफ्ट घेत असणार. पण सकाळी तर मलाही असंच धाडस करून तुझ्या इच्छेविरुद्ध जाणं जमलं असतं. खरं तर केलं असतं तर बरं झालं असतं ना. मी पण माझ्या आवडीच्या मुलीसोबत माझ्या मनासारखा संसार केला असता. लाडू, अगं तू गैरसमज करून घेतलास. त्यांचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर. तुला काय सांगू, ते इतकी काळजी घेतात माझी की मला आजपर्यंत कुठल्याच गोष्टीची कमी भासू दिली नाही. काहीच समजत नाहीये. असं कसं नातं असतं नवरा बायकोचं, न समजणार. ए काय झालं, कुठे हरवलीस? काही नाही रे शिवा दादा. मला ना कधी कधी प्रश्नच पडतो, नवरा बायकोचं नातं नेमकं कसं असतं? प्रेमाचं, तडजोडीचं की नाईलाजाचं? आपल्या नाईलाज आहे. प्रीतम ऐक ना, हवं तर मी बोलते तुझ्या आईशी. मी सांगेन त्यांना तुमच्या मुलावर माझं मनापासून प्रेम आहे. मी हवं तर हात जोडेन, त्यांच्या पाया पडेल. हां बरं, चालेल, तसंच करूया. आज काय तो ऑप्शन दिसतो आता. फक्त येताना एक गोष्ट लक्षात ठेव की छान अशी साडी नेसून ये आणि गजरा माळून येशील. अरे पण ते कशासाठी? मला आणि माझ्या आईला तुला असं छान साडी नेसून गजरा माळलेला बघून खूप आवडेल. आणि इतकं करूनही त्या नाही म्हणाला तर? म्हणजे आपल्या प्रेमाला त्यांनी नकार दिला तर? प्रीतम, तू राहू शकशील माझ्याशिवाय? अंजली, तुझा नवरा पण आहे ना, तुझे खूप लाड करेल बघ. महागड्या महागड्या भेट वस्तू देईल तुला, राजाची राणी होशील. शिवा दादा, मला महागड्या भेटवस्तू नको आहेत रे. त्याने माझ्यासाठी प्रेमाने फक्त एक गजरा आणि एक साडी जरी आणली ना तरी ते पुरेसं आहे माझ्यासाठी. निक्स, तू आईला पसंत आहेस. आईने आपल्या नात्याला होकार दिला. काय? अरे माझा तर विश्वासच बसत नाहीये. आणि तू मगासपासून मला फसवत होतास आणि खोटं का बोललास मगाशी? काय सांगत होतास आणि किती माझी शाळा घेत होतास? कारण तू रागवलेली असताना खूप सुंदर दिसते. आई, तुम्ही सांगितलं होतं ना, अगदी तसं तेल बनवलंय. तुम्हाला चांगला गुण येईल आता. बरोबर. काव्या, अंजली मगाशी तडकाफडकी का गेली ग? काही नाही आई, शिवादादा आहे ना, त्याच्याबरोबर बाजारात जायचं होतं सामान आणायला, म्हणून. फार मेहनत करते ती. गुणी आहे आपली अंजली. प्रीतमसाठी अंजलीचं स्थळ सुचवलं तर? काव्या, मला अंजलीची पत्रिका दे. म्हणजे काय आहे की आत्तापासून मुलं बघायला सुरुवात केली ना की पुढे जाऊन लग्न जमेल. हो आई, बरोबर बोलताय तुम्ही. आई, तुमच्या पाहण्यात कोणी मुलगा आहे का? नाही नाही, आता नाही, पण तू पत्रिका जर दिलीस तर लगेच मुलगा बघता येईल ना. पण एक सांगून ठेवते, मी जो अंजलीसाठी मुलगा बघेन ना तो लाखात एक असेल. अंजली तिच्या सासरी सुखाने नांदेल. कशाची कमतरता भासणार नाही तिला. आहे ना एवढा विश्वास माझ्यावर? आई, हो, हे काही विचारणं झालं का?
तुम्हाला माणसांची पारख आहे चांगली, एवढा अनुभव आहे, तुम्ही चांगलाच मुलगा शोधाल. आता कसं बोललीस? ते लावून झालं ना की तुम्हाला लगेच पत्रिका आणून देते मी. बर. येस आई. अरे कुठे आहेस तू? मी स्टुडिओमध्ये आहे, स्क्रिप्ट लिहितोय. हे बघ, आता जे काही काम करतोयस ना ते बाजूला ठेव आणि ताबडतोब घरी निघून ये. एक महत्वाचं काम आहे. काय झालं आई? तुला बरं वाटत नाहीये का? प्रेशर वगैरे वाढलंय का? मी येताना डॉक्टरांना घेऊन येऊ? अरे 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 थांब थांब, शांत हो. मला काही झालेलं नाहीये. आता तू सगळे प्रश्न फोनवरच विचारणार आहेस का की घरी पण येणार आहेस? चल निघ, लवकर ये घरी. ऑफकोर्स मी लगेच निघतोय. तू अचानक फोन केला म्हणून काळजी वाटली. हे बघ, सगळ्या गोष्टी फोनवर बोलता येत नाही. तू घरी ये, मग आपण बोलू. ओके. कुठे गेले? इथंच ठेवले होते. काव्या, अगं काय हा पसारा करून ठेवलाय? आणि तू मला अंजलीची पत्रिका देणार होतीस, त्याचं काय झालं? हा देते. ही घ्या पत्रिका, वरच ठेवले होते. काय झालं? काय शोधते एवढी? आणि एवढी घाबरी घुबरी का झालीस? अय्या हो, मी ना माझे तोडे शोधत होते. अंजलीला बघायला पाहुणे आले होते ना, त्या दिवशी घातले होते मी. इथेच ड्रॉवर मध्ये ठेवले होते. आज म्हटलं आत नीट कुलपाट ठेवावे म्हणून बघितलं तर सापडतच नाहीये. काव्या, मी तुला 100 वेळा सांगितलंय, एका वेळी एकच काम करत जा. एका वेळी 4 गोष्टी करतेस आणि मग हे असं होतं. माझे तोडे तर ते ह्यांनी दिले होते मला. एकुलते एक सून म्हणून लग्नात किती हौसेने घातले होते मी तुला. शोध बरं, सापडते, शोध. बिल आहे ना याचं? ठीक आहे. आई नाहीच सापडत आहेत. अगं शोध असतीलच इथे. घरातल्या घरातली वस्तू कुठे जाणार आहे? तूच तुझ्या डाव्या उजव्या हाताने इथे कुठेतरी ठेवली असशील. हे बघ, डोकं शांत ठेव, पुन्हा शोध, सापडतीलच. हा? त्याचे घट कापून वगैरे अप्रॉक्स 2,65,000 पर्यंत होतील. चालेल. थँक्यू. बोल. अक्काई, सॉरी, मी चुकले ग. तू ना बघाशी बरोबर म्हणत होतीस. भाऊजी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतात. मलाच कदाचित. नाही अगं, असं काही नाहीये. बरं ऐक ना, आपण नंतर बोलूया का? मी ना जरा कामात आहे. अक्काई, काही झालंय का? तुझा आवाज असा का ऐकू येतोय? कसलं टेन्शन आहे का अक्काई? नाही, टेन्शन वगैरे काही नाहीये. आपण बोलूया ना नंतर. मी खरंच कामात आहे अगं. बरं ठीक आहे. अक्काई, मी मगाशी एवढं बोलले म्हणून तू रागवली आहेस ना माझ्यावर? सॉरी अक्काई, मी उगीच रागारागाने निघून गेले. नाही अगं लाडू, मी नाही रागवले तुझ्यावर. हा, हे बघ, अगं प्राचूचा वाढदिवस आहे ना, मग तिला शाळेमध्ये काय बनवून द्यावं याचा विचार करत होते, बाकी काही नाही.
अगं एवढंच ना, मग कशाला काळजी करतेस? मी आहे ना मदतीला. आपण ना तिच्यासाठी काहीतरी छान बनवून देऊ तिला शाळेत, म्हणजे प्राचीही खुश होईल. मग तर झालं. आणि हो, आता टेन्शन नको घेऊस. हो हो कळलं. ठीक आहे, आता आपण बोलू नंतर. हा, मी खरंच कामात आहे. हा, मला चांगलं आठवतंय, मी इथेच ठेवले होते. का सापडत नाहीयेत? कुठे गेले असतील? तोडे हरवल्याचं यांना समजलं तर? बरोबर 2.5 लाख आहेत, मोजून घ्या. कमी असतील तर तुला त्रास होईल. आणि पैसे देणं सोपं होतं तर कशाला 4 शब्द ऐकून घेतलेस? सोपं नव्हतं. बायकोचे तोडे विकावे लागले तुमचं कर्ज फेडण्यासाठी. उदास होऊ नकोस. एक दिवशी तुला मीटिंगमध्ये असा जॅकपॉट लागेल की तुझ्या बायकोला 2 तोड्याच्या ऐवजी तू 4 तोडे घालशील. 4 तोडे. आणि कोणाचा लग कधी सांगून येत नाही. आता आपला जुना हिशोब संपला. आता नव्याने खातं सुरू करे. आता जोमाने बेटिंग कर. आजच अड्ड्यावर आहे. वाट बघतोय. कुठे राहिली ही कार्टी? या आलात? गाव उंडारून झालं की अजून काही शिल्लक आहे? किती वेळ वाट पाहते ग? पुतळा झाला माझा इथे. होतीस कुठे? कामासाठी गेलो होतो. तुला विचारलं? आणि काय रे, कामधंदे नाहीत तुला? हिला घेऊन नाचतोयस बरोबर ते? काकी, ते दुकानाच्या गल्ल्यात जे पैसे येतात ना, ते छपरावर येत नाहीत. त्यासाठी माल आणायला लागतो. तोच माल आणायला आम्ही मार्केटला गेलो होतो. तुझा ना आगाऊपणा खूप वाढलाय. एक दिवस तुला कामावरून काढून टाकते का नाही बघ. वाढ बघा, अंजलीच्या दुकानात काम करतोय, तुमच्याकडे नाही. शिवा दादा थांब ना रे, काकू आहे ना ती आपली. आणि मोठ्यांना असं उलट नाही बोलायचं. मोठ्यांनी ना अति मोठ्यासारखं वागावं. हेच आगाऊपणा कमी करा शिवा. त्याचं राहू दे ना. बरं तू का वाट बघत होतीस? अगं हो, त्या नवऱ्याबाईंचा फोन आला होता. त्यांना काही अर्जंट ब्लाऊज हवेत शिवून. हो का? हो का नाही? ती बाई 1 नंबरची डॅम्बिस आहे माहिती आहे ना. एक छदमही कमी करू नकोस तिला. लोक येतात तुझ्या समोर तोंड वेंगाडतात, मग दया येते तुला. पण ही समाजसेवा आता बंद कर. कोणालाही पैसे कमी करून द्यायचे नाहीत. एकतर त्या नवरे गुरुजींनी आणलेल्या त्या स्थळामुळे काव्याला किती ऐकून घ्यावं लागलं होतं माहिती आहे ना. त्यात एवढे पदार्थ केले होते खायला, तेही वाया गेले. म्हणून सांगते त्या बाईचं अजिबात ऐकू नकोस. बरं. हा शिवा दादा, हे दुकानात घेऊन जा. आणि तू इथे सुंबासारखा का उभा आहे? रात्रीचं जेवून जाणार आहेस? नाही, इतकी बोलणी ऐकली आहे ना की 2 दिवस पोटात जेवणच जाणार नाही. निघ जा, तोंड काळ कर. येतो. ला मोठा मला शिकवायला. अरे आण इकडे. नाही नाही तुम्हाला नाही. हा तुम्ही निघा. ओके थँक्यू. जा स्नॅक्स आणि पाण्याच्या बाटल्यांचं बघ. जा लवकर जा. होत आहे. आई कुठे आहेस तू? हे काय सगळं? कोणी येणार आहे का? रिपोर्टर्स. मी प्रेस कॉन्फरन्स ऑर्गनाइज केली आहे. प्रेस कॉन्फरन्स? अचानक का? अरे तू इतकं छान ऍप लॉन्च केलंयस, लोकांना कळायला नको का त्या बाबतीत? त्या दिवशी तू चीफ गेस्ट म्हणून कविता स्पर्धेत गेला होतास. तिथं या ऍप बद्दल सगळं सांगणार होतास ना. पण वृंदाची कृपा झाली, सगळा बट्ट्याबोळ झाला. म्हणून हा खटाटोप. पण त्याची काही गरज नव्हती. मी त्या ऍपचे काही मिलियन फॉलोअर झाल्यानंतर प्रेस बोलवणार आहेच. अरे हे इतकं छान ऍप आहे, तुझ्या फॅन्सना कळायला नको का? म्हणून मी ठरवलंय या ऍपला ना इतकं हाईप द्यायचं, इतकं हाईप द्यायचं, ही जी चिल्लर बातमी आली ना ती लोक विसरून जातील. नाही, मी माझ्या शो मधून लोकांपर्यंत हे ऍप पोहोचवतोच आहे. अरे पण एक प्रेस कॉन्फरन्स घेतली तर काय बिघडणार आहे का तुझं?
बाळा, तू इतक्या कष्टाने इतकं मोठं नाव कमवलंयस. लोकांनी तुझ्या प्रोफेशनल लाईफ बद्दल बोलावं, कौतुक करावं, अगदी टीका जरी करायची म्हटली ना तर करावी त्यांनी. माझं काही म्हणणं नाही. पण प्रीतम, तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये कोणीही ढवळाढवळ केलेली मला चालणार नाही. मी ती खपून घेणार नाही. म्हणजे तू त्या न्यूज साठी आज प्रेसला बोलवलंयस? अरे नाही रे, पण जर तो विषय निघाला तर त्यांची तोंड बंद करायला आपल्याकडे उत्तर पाहिजे की नाही? हा, तू सेलिब्रिटी आहेस, तुझे रेप्युटेशन जपायला नको का? हे बघ प्रीतम, उद्या तुझ्या आयुष्याचा ताबा जर दुसरा कोणी मिळवायचा प्रयत्न करत असेल तर ते मला अजिबात चालणार नाही. ही अशी बातमी आली पेपरमध्ये तुझ्या अफेअरची, उद्या अशी अफवा पसरली तर की तुझं लग्न झालंय, किंवा परवा कोणती आगाऊ मुलगी येईल आणि म्हणेल की मी प्रीतमची बायको आहे. आपल्याला ते चालणार आहे का? नाही आई, पण ती बातमी खोटी नाहीये. माझं आणि निकिताचं खरंच मनापासून प्रेम आहे एकमेकांवर. आम्ही लग्न करणार आहोत. हो, मान्य आहे ना. त्यासाठी आपण स्पेशल प्रेस कॉन्फरन्स करणारच आहोत. पण आता चर्चा झाली पाहिजे ती फक्त तुझ्या कामाची. आणि हो, निकितालाही सांग, म्हणा वेळ काळ बघून ना आपण अनाउन्स करणारच आहोत ही बातमी. पण आता जर कोणी विचारलं ना तर सरळ नकार दे. सांगतो. मला खात्री आहे आपण आत्ता जर या पत्रकारांशी त्या बातमीबद्दल बोललो नाही ना तर ते नक्की निकिताला गाठतील आणि तिला हाच प्रश्न विचारतील. म्हणून तिला जरा नीट समजावून सांगा. काय कळलं का? जा रेडी हो. हा, पत्रकार येतीलच. होय. वा वहिनी, मानलं तुला. किती छान पद्धतीनं तू गोष्टी मॅनिप्युलेट करतेस. पण लवकरच तुझ्या या सगळ्या प्रयत्नांवर बोळा फिरणार आहे. हो, आपल्या कॉलनीमध्ये ते नवीन लोक राहायला आलेत ना, ते आले होते का लाफ्टर क्लबला? हा, त्यांच्यातले 1-2 जण आले होते. अगं, बरी आठवण झाली. आमच्या त्या लाफ्टर क्लब मधले ते पालकर आहेत ना, त्यांनी काव्याचा फोन नंबर मागितला, मी दिला. का? अगं, मागच्या मार्गशीर्षात त्यांच्याकडे ती सत्यनारायणाची पूजा होती ना, तेव्हा काव्यानीच तर सगळं जेवण करून दिलं होतं त्यांना. आठवतंय ना? हो, मला ते पालकर माहितीयेत. हा, पण त्यांनी हिचा नंबर का घेतलाय? अगं, त्यांच्या भाचीच्या ऑफिसमध्ये कसली तरी कॉन्फरन्स आहे म्हणे. त्या कॉन्फरन्सला कॉर्पोरेट मधले सगळे पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्या भाचीला स्नॅक्स म्हणून घरगुती महाराष्ट्रीयन पदार्थ ठेवायचे आणि ते सुद्धा काव्यानी केलेले. हे सगळं सात्विक वगैरे ना आता सगळं जुनं झालंय. आणि हे तू 4 घरी वरण भात काय करून येते, स्वतःला खूप मोठी शेफ समजायला लागली. बाबा पण हे बघ, त्यांचा फोन आला तर घे ऑर्डर, नाही म्हणू नकोस. बाबा हो, पण ते कॉर्पोरेट म्हणजे यांच्या ऑफिस सारखं असणार ना, तिथे मोठमोठे लोक येतील. घेऊ दे ग. हो, पण त्यांना माझ्या हातचे पदार्थ आवडतील का? नाही म्हणजे त्यांना मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवायची सवय असेल आणि माझे पदार्थ म्हणजे अगदीच घरगुती साध्या पद्धतीचे असतात. अगं, रोज रोज चमचमीत पदार्थ खाणाऱ्यांना हे असे पदार्थ बदल म्हणून आवडतात. हा, अगं, पूजेच्या वेळेस त्यांच्या भाचीने तुझ्या हातचे पदार्थ चाखलेत ना, म्हणून तर त्यांनी आठवणीने तुझा नंबर मागितला. पण बाबा, म्हणजे समारंभामध्ये जेवण बनवून देणं वेगळं आणि अशा कॉर्पोरेटच्या ठिकाणी बनवून देणं म्हणजे वेगळं, नाही का?
काही वेगळं नाही. अगं रोजचे पदार्थ करणं हा तुझा हातखंड आहे. आणि अगदी तू डोळे झाकून जरी एखादा पदार्थ केलास ना तो चविष्टच होतो. त्याच्यामुळे काही घाबरू नको. तुला काही अडचण आली ना तर मी आहे ना तुला सांगायला. काव्या, मला प्रगती करायची असेल ना तर थोडी लांब उडी मारायलाच पाहिजे. काळजी नको करू, आम्ही तुला मदत करू. हो, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तू घे हे काम. होय. आजच्या पेपरमध्ये बातमी आलेली ही खरी आहे हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हा पत्रकारांना बोलावलं आहे का? त्यासाठी आम्ही तुम्हाला चांगली मोठी जंगी पार्टी देऊ आणि आमंत्रण सुद्धा देऊ आणि नक्की यायचं तुम्ही, बर का? पण आता प्रीतमने एक छान मस्त ऍप लॉन्च केलंय आणि त्याबद्दलच आम्हाला तुम्हाला माहिती द्यायची आहे. प्रीतम, एक्झॅक्टली. सो आम्ही एक असं नवीन ॲप लॉन्च केलंय आपल्या आजच्या तरुण पिढीसाठी, त्यांचं टॅलेंट शोकेस करण्यासाठी त्यांच्या हक्काचं प्लॅटफॉर्म. हे ॲप सध्या तरी आम्ही कवी आणि लेखकांपुरताच टार्गेट केलेलं, पण पुढे जाऊन आम्ही कवी आणि लेखकांसोबतच डान्सर्स, ॲक्टर्स, पेंटर्स, स्कल्पचर आर्टिस्ट अशा वेगवेगळ्या कलाकारांना कशी संधी उपलब्ध करता येईल ह्याचाही विचार करतो. ॲट द सेम टाइम या ॲपवर बरेच एंटरटेनिंग शोज सुद्धा असतात. हे सगळं आजच बोलून सांगण्यामागचा खास हेतू त्याच्या नवीन प्रकल्पाबद्दल आपण बोलतोय. हा खास हेतू पुरेसा नाहीये का? कदाचित आज पेपरमध्ये आलेली बातमी मागे पडाल म्हणून ही धडपड सुरू असेल. तुम्हाला त्या बातमीबद्दल किंवा त्या निकिता मॅडम बद्दल काही बोलायचं नाहीये? आता वेगळं काय सांगायचं? प्रीतमचं क्षेत्र हे तरुण मुला मुलींसोबत मिळून मिसळून राहण्याचं आहे. एक्झॅक्टली. आणि जर तुम्हाला माझ्या कामामध्ये काही कमी वाटत असेल किंवा काही फ्लॉज जाणवत असतील तर तुम्ही मला डेफिनेटली सांगू शकता. इनफॅक्ट तुमच्या गायडन्सनी मला मदतच होणार. आणि आता राहिला प्रश्न आजच्या छापून आलेल्या बातमीचा. प्रीतम आणि ती मुलगी निकिता, ते दोघं लहानपणापासूनचे मित्रमैत्रिणी आहेत. मित्रमैत्रिणी काय, आमच्या शेजारीच राहायची ना निकिता. म्हणजे फोटोतली त्यांची जी जवळीकता आहे ती प्रत्यक्षात नाहीये असं तुम्हाला म्हणायचंय? येस. हे माझी आई तुम्हाला सांगतेय. इनफॅक्ट माझंही तेच म्हणणं आहे. निकिता इज माय चाइल्डहुड फ्रेंड. ती आमच्या शेजारी राहते. शी इज माय नेबर. तरी तुम्ही आम्हाला तेच प्रश्न विचारून क्रॉस चेक का करता? अहो, मी सांगते ना तुम्हाला, त्या दिवशी निकिता अगदी सहज प्रीतमला भेटायला आली असणार. तसं वर्षानुवर्ष हे दोघं एकमेकांशी बोलत नाहीत का त्यांची भेट होत नाही. अरे वा, निकिता तू पण आलीस? छान छान. निकिता, तुम्ही इथे? मिसेस गुप्ते तर म्हणत होत्या तुमचं आणि प्रीतमचं नातं बातमीत छापले तसं नाहीये, ते खोटं छापले. तुम्ही सहमत आहात का त्याच्याशी? निकितालाही सांग, म्हणा वेळ काळ बघून ना आपण अनाउन्स करणारच आहोत ही बातमी. पण आता जर कोणी विचारलं ना तर सरळ नकार दे. ओ नो, मग अशी मी गडबडीत निक्सला आईचा निरोप दिलाच नाही. आता ही नेमकं आईने सांगितलंय त्याच्या उलट बोलली तर प्रेस समोर आई खोटी पडेल. बोला निकिता काहीतरी.
निक्स तू आईला पसंत आहेस. आईने आपल्या नात्याला होकार दिला. बोला निकिता, तुम्ही सहमत आहात का त्याच्याशी? ऍक्च्युली प्रीतमच्या मम्माने तुम्हाला जे काही आहे ते सगळं सांगितलंय. मग तुम्ही मला वेगळं काय विचारताय? आणि माझं उत्तर सुद्धा तेच आहे. वी आर जस्ट फ्रेंड्स. दॅट्स इट. मॅडम तुम्ही तर आता तुमच्या शंकेचं निरसन झालंय ना. चला मग, चला. थँक्यू. थँक्यू सो मच. चल या प्लीज. कुठे गेले? एक इंचभर जागा सुद्धा शोधायची राहिली नाही आता. आई, किती वेळ लागतोय? आम्ही केव्हापासून तयार होऊन बसलोय. लवकर ये. आले आले. अगं हे काय झालंय माझं पण. निघू आपण. आई, तू आम्हाला सोडून रिक्षानी परत ये. रात्री पिकअप करायला डाडू ये. अगं पण परीच्या आईने मला 4-4 वेळा बजावून सांगितलंय की तुम्ही आज थांबायचंच म्हणून. ते ती असंच बोलली असेल. नाही अगं, त्या मला हेही म्हणाल्या की नेहमी तुम्ही बाहेरच्या बाहेरच जाता, पण आज मात्र तुम्ही थांबायचंच म्हणून येणार आहे मी. ओके फाईन, तू जा, मी नाही येत. प्राचू अगं रागवतेस का? हे डबे घेऊन येणार आहेस का तिथे? मग मी माझ्या फ्रेंड्सला काय सांगू? हाऊ एम्बॅरेसिंग. आपले सगळे स्कूल फ्रेंड्स आईला ओळखतात. ए शट अप. गप्प बस आईचा चमचा. आई, माझ्या सगळ्या फ्रेंड्सच्या मॉम पॉश राहतात आणि स्टायलिश ट्रेंडी कपडे घालून फिरतात. तुझ्यासारखे साडी वाडी घालून नाही येत. तू असे हातात डब्बे घेऊन आत येणार, मग माझे फ्रेंड्स काय बोलणार? नो वे. आई, तू माझ्या बरोबर चल. आई, सगळे फ्रेंड्स म्हणतात की तुझी आई किती गोड आहे, आम्हाला खूप आवडते. ग्रेट. जेव्हा तुझ्या फ्रेंड्सच्या इथे पार्टी असेल ना, तेव्हा तू आईलाच घेऊन जा. असं आहे का? मग परीची बहीण माझी फ्रेंड आहे. चल गाई. ओ गॉड, तुम्हाला काय करायचे ते करा, पण आता चला. थँक्स. अगदी मला हवी तशीच तयार होऊन आलीस. मगाशी तू आली तेव्हा जेव्हा मी तुला बघितलं तेव्हाच मी थोडी आधी आली असतीस ना तर आईने आपल्या प्रेमाबद्दल पत्रकारांना सांगून टाकलं असतं. तुला मला साडीत पाहायचं होतं ना. खरंच बरी दिसतीये ना मी. बरी? कम ऑन निकिता, यू आर लुकिंग एक्स्ट्रीमली ब्युटिफुल. नाही का प्रीता? आमची निकिता आहे सुंदर, म्हणून तर प्रीतमला आवडली ना. काकू, गळा 7 ठेवू की 7.5? 8च ठेव ग. ठीक आहे.
तुम्हाला काही वेगळं डिझाईन हवंय का? नाही फार नको, पण हे बघ, हे असं असतं, यांचा फोन सोबत घेऊन फिरायचा ना म्हणजे खिशात डोकेदुखी घेऊन फिरल्यासारखं आहे. हॅलो, नवरे गुरुजी आहेत का? ते पूजा सांगायला गेले आहेत म्हणून त्यांचा फोन माझ्याकडे आहे. आपण कोण? मी मिसेस मधुरा गुप्ते, मीनाक्षी प्रभुदेसाईंची धाकटी बहीण बोलते. आमच्या इथे आले होते ते वास्तुशांतीला, त्यांना जरा फोन देता का? हो हो, म्हणजे प्रीतम गुप्तेंची आई ना? त्यांची आज पेपरमध्ये बातमी आली होती, तेच ना? नवरे गुरुजी आहेत का? अहो म्हटलं ना, ते पूजा सांगायला गेलेत. तुमचं काही काम असेल तर मला सांगा, मी निरोप देईन त्यांना. हो, गुरुजी अजूनही लग्न जुळवतात ना? हो हो, म्हणजे काय, अहो मुलगा आणि मुलगी यांची व्यवस्थित पत्रिका बघून लग्न जुळवतात. पण तुम्ही कोणासाठी विचारताय? माझ्या मुलासाठी, प्रीतमसाठी. त्याच्यासाठी साधी सरळ सोज्वळ मुलगी शोधा, असा निरोप द्या त्यांना. हो हो, मी निरोप तर देईनच त्यांना, पण तुमच्या मुलीबद्दलच्या अपेक्षा फार मोठ्या असतील ना? हे बघा, मुलीबद्दल काय आमच्या फार अपेक्षा नाहीयेत. मुलगी साधी सरळ सालस असली ना तरी बस आहे. अगदी गरीबा घरची असेल ना तरी आम्हाला चालेल, पण मुलींनी नीट संसार करावा, माणसांना सगळ्यांना जोडून ठेवावं. आणि मुख्य म्हणजे प्रीतमची ही अट आहे की मुलगी मला म्हणजे त्याच्या आईला पसंत पडली पाहिजे. नाही म्हणजे तुमच्या मुलाच्या मानाने ह्या अपेक्षा फारच सुमार आहेत असं नाही वाटत तुम्हाला? अशी कुठली मुलगी तुमच्या नजरेत असेल ना तर लवकरात लवकर मला फोन करा. बर, ताबडतोब हालचाल करायलाच पाहिजे, नाहीतर ही नटोरी खरोखरची माझ्या प्रीतमच्या गळ्यात पडेल. आईने जसं विशूसाठी साधी सरळ काव्या शोधली ना, अगदी तशीच मुलगी मला माझ्या प्रीतमसाठी हवी आहे. गुरुजी शोधून देतील अशी मुलगी. आत्तू मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस ना? नाही ग, खरंच छान दिसतेस. अगं, गोड बोलणाऱ्या माणसाचा हेतू समजून घ्यावा. बाय द वे, तू एवढी नटून थटून साडीत कशी काय आलीस? वृंदा आत्तूमुळे. ए बाई, तू आता नको तिकडे सगळं बरळू नकोस म्हणजे झालं. ऍक्च्युली वृंदा आत्तूचा फोन आला होता. आत्तू म्हणाली की आजच्या न्यूजमुळे आईंनी पत्रकारांना बोलवलंय, त्यामुळे तू जर आली तर सगळंच क्लिअर होऊन जाईल. आणि येताना साडी वगैरे नेसून ये. मग मी म्हणाले ठीक आहे. हो का? वृंदाने सांगितलं म्हणून आलीस तू? अगं आई, ही आली म्हणून बरं झालं. निक्सने तुझं म्हणणं ऍक्सेप्ट केलं, त्यामुळे आपण पत्रकारांसमोर खोटे पडलो नाही. आणि ती एक्झॅक्टली मला आवडते तशीच नटून आली. आई छान दिसते ना ती. हो, साडीत सोजवळ नाही पण सुंदर नक्की दिसते. अरे प्रीतम, निकिताला उशीर होत असेल, तिला घरी जाऊ देत. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. योग्य वेळ आली ना की तुमच्या दोघांच्या लग्नाची अनाउन्समेंट मी स्वतः करीन. आणि वृंदा, जरा येतेस का? तुझ्याशी थोडं बोलायचे. बघितलत ना, स्वतः गुप्तेबाईंचा फोन आलेला मला. मोठ्या मोठ्या लोकांमध्ये उठबस असते आमची. खरंय हो. पण आता तुम्ही फोनवर बोलत होता, मुलीच्या अपेक्षा ते काय आहे? अहो ते ना, ते त्यांच्या मुलासाठी मुलगी शोधतायत. पण ते कसं शक्य आहे? त्याचं तर प्रेम प्रकरण सुरू आहे. आता नाही का पेपरात बातमी आली? खोटी आहे होती बातमी. कसं आहे ना, अशा प्रसिद्ध लोकांच्या बाबतीत लोक उगाच कंड्या पिकवतात. म्हणूनच तर त्या घाईने स्थळ शोधतायत मुलासाठी. आता एवढ्या मोठ्या घरच्या मुलाचं लग्न जमवायचं म्हणजे किती मोठी जबाबदारी आहे आमच्यावर. हो ना. चांगली मुलगी मिळाली नाही तर आमचंच नाक कापलं जाईल ना. आणि त्यात त्यांच्या अपेक्षाही फार असतील नाही?
मुलगी शिकलेली श्रीमंत घरची हवी वगैरे? नाही ना, अहो तीच तर गंमत आहे. त्यांना साधी सरळ सोज्वळ आणि संस्कारी मुलगी हवी आहे. एवढ्याच अपेक्षा आहेत? हो, बाकी काहीच अपेक्षा नाही म्हणाल्या त्या. आत्ता घरी जाते आणि चांगल्या घरच्या मुलींची शोधाशोध सुरू करते. असं असेल तर माझ्या आशूसाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. काव्याच्या सासूबाईंना जर सांगितलं तर त्याही शब्द टाकतील आशूसाठी. निकिताला फोन करून बोलवायची काय गरज होती? प्रीतमच्या प्रत्येक बाबतीत तू नाक का खुपसतेस? अगं बहिणी, तू आत्ता पत्रकारांना बोलवलंस ना, हे त्या छापून आलेल्या बातमीमुळेच ना, हो की नाही? सो आय थॉट की या क्षणी निकिताचं इथे असणं खूप इम्पॉर्टंट आहे, अँड दॅट्स व्हाय आय कॉल्ड हर. तोंड वर करून बोलताना तुला लाज नाही वाटत का ग? माझ्या प्रीतमच्या प्रत्येक बाबतीत तू लुडबुड करतेस आणि मला ते आवडत नाही, मला ते पचत नाही. ही गोष्ट मी तुला कशी आणि कुठल्या प्रकारे सांगू म्हणजे तुला अक्कल येईल? वहिनी, तू ना नेहमी असंच करतेस, नेहमी माझ्याबद्दल गैरसमज करून घेतेस. मला मान्य आहे की निकिताला इथे मी बोलवलं, पण तूच बघ ना, आज तिने सगळ्यांसमोर तुझीच बाजू सावरून घेतली. कुणामुळे झालं ग हे? फक्त माझ्यामुळे. अँड यू आर अगेन बीइंग सो अनग्रेटफुल. तुझी आणि त्या निकिताची लायकी नाहीये माझी बाजू सांभाळायची. लक्षात ठेवायचं. नवऱ्याशी भांडून इथं आलीस. मी तुला माझ्या घरात आश्रय दिलाय म्हणून माझ्या डोक्यावर मिरा वाटायचा प्रयत्न करायचा नाही. पुन्हा एकदा सांगते, तू जर माझ्या प्रीतमच्या बाबतीत कुठलीही लुडबुड करायचा प्रयत्न केलास ना, तर मी तुझ्या भावाचं किंवा प्रीतमचंही ऐकणार नाही. इथं माझ्या घरात राहायचंय ना, तर माझ्याच ताटाखालचं मांजर बनून राहावं लागेल, नाहीतर दारुकडे. तुमचं कामच झालं. अहो, तुम्हाला स्थळ शोधायची गरजच नाही. माझ्या आशूची पत्रिका आणि फोटो नेऊन द्या त्यांना. आशूची पत्रिका? मग काय हरकत आहे? अहो, आशू कशी चालेल? ती तर फॅशन करते ना. त्यांना कशी साधी सोज्वळ आपल्या अंजली सारखी मुलगी हवी. तू काय तोंड पाहतेस? वहिनी उन्हातून आले, सरबत घेऊन ये त्यांना. कसं आहे ना बहिणी, अहो तुम्ही तर काव्याला इतकी वर्ष ओळखता. पाहताय ना माझी लेक कसा नीटच संसार करते. आणि काव्य आशू दोन्ही माझ्याच मुली आहेत. माझेच संस्कार झालेत ना त्यांच्यावर. नाही, खरंय तुमचं, पण कसं आहे ना, काव्य आणि आशूच्या बोलण्यात वागण्यात खूप फरक आहे हो. आशूपेक्षा अंजलीच काव्यासारखी जास्त वाटते. आणि तुमच्या आशूला घरकाम संसार या गोष्टींमध्ये कुठे रस आहे? अहो, पाण्यात पडली की आपसुकच पोहायला शिकेल. आणि बघा ना काय गंमत आहे, ह्या दोघी बहिणी त्या दोघी बहिणींच्या सुना होतील. नाही, पण माझं ऐका, आशूला ना तिथून नकारच येईल. आणि तुमच्या नात्याला उगाच गालबोट कशाला? त्यापेक्षा असं करा, अंजलीचा फोटो आणि पत्रिका मला द्या. काय आहे की अंजलीला नकार आला ना, तरी अंजली काही मनावर नाही घ्यायची. चढलो मेलो. तो प्रीतम एवढा शिकलेला, सुशिक्षित, फेमस, झालंच तर श्रीमंत. त्याच्या पायाजवळ तरी उभं राहायची लायकी आहे का हिची? अहो, काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही आशूचीच पत्रिका त्यांना द्या. एवढं काम कराल ना माझं? झालंच तर आता ब्लाऊजची शिलाई देऊ नका, मग तर झालं. सरबत घ्या. आई, तू किती जिनियस आहेस. माझ्या ऍप बद्दल सांगायला रिपोर्टर्सना घरी बोलवलंस. तुला बरं सुचलं ग ते. तुला माहिती आहे माझे किती फॉलोअर्स वाढलेत?
म्हणूनच मी म्हणत असते ना, प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि ती गोष्ट तेव्हा जर केली ना तरच त्याची खरी गंमत आहे. आणि म्हणूनच तुझी प्रत्येक गोष्ट ना मी सांभाळते. खरं आहे का आई? तू हे मीडिया वगैरे सगळं बघतेस ना, त्यामुळे मला कशाचंच टेन्शन नाही. आई तुझ्याशिवाय माझं पानही हलणार नाही का? अरे एक मिनिट हा. निकिताचा फोन. एक सेकंद आधी म्हणाला तुझ्याशिवाय पान हालत नाही माझं. मग निकिताचा फोन आला. काय झालं याचं? येस नेक्स्ट. ऐक ना, ऍक्च्युली मी सकाळी तुम्हाला कोणाला न कळवता डायरेक्ट आले तर आईला राग नाही आला ना? काय ऍक्च्युली आत्तू मला म्हणाली आहे म्हणून मी आले, आणि त्यात तूच मला सकाळी म्हणाला होतास की तुला मला साडीत बघायचं, म्हणून मग मी साडीत आले. ऐक ना, तू आंटीला समजवशील का? अगं तू का टेन्शन घेतेस? आई अजिबात नाराज नाहीये तुझ्यावर. आणि बाय द वे तू माझ्यासाठी आली होतीस तिथे. हो राईट. मी जरा तुला करतो थोड्या वेळाने फोन. ठीक आहे, बाय. निकिता पण ना सारखा माझा विचार करत राहते, मला काय आवडेल, मी कशात खुश राहीन. आई तुला खरं सांगू, ही निकिता आहे ना अगदी तुझ्यासारखी आहे. शक्यच नाही. माझ्यासारखं तुझ्या आयुष्यात कोणी असूच शकत नाही. कधीच नाही, कोणीच नाही. खरं तर हे चिडतील माझ्यावर, पण तोड्यांची गोष्ट यांच्या कानावर घालायलाच हवी. अहो, मला तुमच्याशी बोलायचं होतं. माझे ना तोडे सापडत नाहीयेत. म्हणजे लाडूला बघायला पाहुणे आले होते ना, तेव्हा घातले होते मी. आल्यानंतर ड्रॉवर मध्ये ठेवले होते, पण आता सापडतच नाहीयेत. म्हणजे या बावळटला माझा संशय आलेला नाहीये तर कसा येणार? त्यासाठी अक्कल लागते. अहो, तुम्ही काही बोलत का नाही आहात? काय बोलू? इतकी वर्ष झाली बोलतोय तुला. तुझ्या वेंधळेपणाची आणखी किती किंमत चुकवावी लागणार आहे मला गॉड नोस. अहो, मी ना शोधतीये सगळीकडे. काही ऐकायचं नाही मला. आणि हो, दुसऱ्यांच्या मुलांच्या वाढदिवसात नाचून झालं असेल तर जर आपल्या मुलीचा विचार करा. 2 दिवसावर आलाय तिचा वाढदिवस. हो, माझी सगळी तयारी झाली आहे. माझा आणि प्राचूचा तर मेन्यू पण ठरलाय. पुलाव, कटलेट्स, बुंदीचा लाडू अशी पाकिटे द्यायची आहेत शाळेत. शाळेने पण परवानगी दिली आहे. आणि ना दिवसभर एवढं काम करून दमून येतात आणि मी बडबड करत बसले. घेतलंय ना सगळं? हो. आई, उद्या माझा बर्थडे आहे. स्कूलचा मेन्यू डन ना? तुम्हाला प्रॉमिस केलं होतं. हो, तू सांगितलेलं सगळं करणार आहे मी. आई, मला फोन दे ना. मला अशुमावला फोन करायचा आहे. आता? हो, दे ना प्लीज. बर, हे घे. हॅलो. हा ताई, बोल ना. गुड मॉर्निंग अशुमाऊ, मी बोलते. तू आहेस, बोल. मी तुला आणि आजीला इन्व्हाइट करायला फोन केलाय. माझा बर्थडे आज करणार आहोत. तू आणि आजी नक्की या. पण तुझा बर्थडे तर उद्या आहे ना?
हो, पण मला तो आज मिडनाईटला करायचा आहे. माझ्या स्कूल मधल्या सगळ्या फ्रेंड्स रात्री 12 वाजता केक कट करतात, तसं मी पण करणार आहे. मी प्रीतम अंकलला आणि मधुरा आजीला पण बोलवणार आहे. हो का? आम्ही नक्की येऊ. आणि अंजली मावशीला पण सांग. माझी व्हॅन आली आहे, मी जाते. बाय बाय. प्राचीचा फोन होता? हो अगं, तिचा उद्या बर्थडे आहे ना, तर आज रात्री 12 वाजता केक कापणार आहे. तिने आपल्याला इन्व्हाइट पण केलंय. हो का? आणि हो, प्रीतम आणि त्याची आई पण येणार आहे असं ती म्हणाली. प्रीतम आणि त्याची आई पण येणार आहे? मग तर जायलाच हवं. तिथे आशू आणि प्रीतमला एकत्र वेळ घालवता येईल. तर प्रीतमच्या आईवर छाप पाडायची आयती संधी चालून आलीये. जायलाच हवं. काव्या, जरा बघ ग, कोण आहे ते? हो आई. लाडू तू ये. आज सकाळी सकाळी कशी काय? अक्काई, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी? हे बघ, स्लायसर म्हणतात ह्याला. तुझ्यासाठीच घेतला होता, म्हटलं जाता जाता तुला देऊन जाईल. अगं पण कशासाठी आहे? अक्काई, तुझं काम ना थोडं याने हलकं होईल. म्हणजे तू यात अगदी सगळ्या भाज्या भराभर कापू शकतेस. तुला कुठली मोठी ऑर्डर असेल ना, तेव्हा तू काय कर, आदल्या रात्रीच भाज्या कापून ठेवत जा. हे वापरायला अगदी सोपं असतं काव्या. बातम्या बघता बघता मी आणि तुला भाजी कापून देऊ शकतो. हो, आणि ह्याने ना हात कापला जाण्याची पण भीतीच नाही. बघितलंस काव्या, तुझं काम हलकं व्हावं म्हणून तुझी ही लाडकी बहीण किती तत्पर असते नाही. खरं सांगू, ह्यात माझाच स्वार्थ आहे. तुझा स्वार्थ आहे? तो कसा ग? अक्काईसाठी मी काहीच करू शकत नाही ना, त्याचं मला सारखं वाईट वाटतं. म्हणून हा उपाय शोधलाय, ज्याने मला थोडं बरं वाटेल. म्हणून काय उगाच अव्वाच्या सव्वा खर्च करत बसू नकोस. आई, यांची ऑफिसला जायची वेळ झालीये. मी डब्याची तयारी करते. हा बघ. आलेच. अक्काई थांब. आलेच. अक्काई. अहो, मला पण थोडं बाहेर जायचंय, तयारी करते मी. ठीक आहे, चला. अक्काई, अक्काई थांब. अगं, खर्च वगैरे काही नाही ग. मी आणि शिवादादा ना होलसेल मार्केटला गेलेलो आणि तिथे एक जण ही वस्तू विकत होता आणि तुला याचा जास्त चांगला उपयोग होईल ना, म्हणून मी आणलं. मला काहीतरी काम दे ना. हा, ते टोमॅटोचे काप राहिलेत ते पूर्ण कर. बरं अक्काई, भाऊजींनी तुझ्यासाठी काय गिफ्ट आणलंय? गिफ्ट? गिफ्ट कशाला? अगं असं काय करतेस? तुझ्या लग्नाचा 12वा वाढदिवस येतोय ना, मग भाऊजींनी काहीतरी गिफ्ट दिलंच असेल. सांग ना अक्काई, काय दिलंय? कानातले दिलेत की बांगड्या दिल्यात? काय दिलंय भाऊजींनी? तुला काही बोलले नाहीत का अजून? तुम्ही काही बोलत का नाही आहात? काय बोलू? तोडे सापडत नाहीत हे समजल्यावर पण हे मला काहीच बोलले नाही. ही वादळापूर्वीची शांतता तर नसेल? अक्काई, हा, कुठे हरवलीस? सांग ना अक्काई प्लीज. नाही ग, तू काहीतरीच काय प्रश्न विचारतेस. अगं 12 वर्ष झाली आमच्या लग्नाला. आता कशाला हवेत ते गिफ्ट वगैरे? पण मी तर भाऊजींना ज्वेलरी शॉप मध्ये शिरताना पाहिलं होतं. काव्या. हा, मी तयार आहे. डबा. हे काय, सगळी तयारी झाली आहे, लगेच देते. अक्काई, मी आलेच. हो. हा बोला. ऐका ना, ऐका 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 ऐका. हे बघा,
आधीचं फेडलंय ना मी सगळं. हा, विश्वास ठेवा ना माझ्यावर. थोडी मुदत द्या प्लीज 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 प्लीज. नाही ऐका ना मी. तू काय करतेस इथे? भाऊजी, तुम्ही काल ज्वेलरी शॉप मध्ये गेलेलात ना? हो ना, मी पाहिलं तुम्हाला. अक्काईसाठी सरप्राईज प्लॅन करताय ना? मी तिला सांगितलं नाहीये. तुमचं सरप्राईज सरप्राईजच राहू द्या. कसलं सरप्राईज? कुठलं ज्वेलरचं शॉप? तू काय बोलतेस मला कळत नाहीये. ऑफिसला जातो मी, कामं असतात मला. उगाच काही अंदाज लावत बसू नकोस. दुसरा कोणाला बघितलं असशील. लाडू. हो अक्काई आले. कशाला तडमडली इथे? अहो मी आले बर का जाऊन. काव्या आले. हाय काव्या, मी ते कालचं काम राहिलं होतं ना, त्या कामासाठी नवरे गुरुजींकडे जाऊन येते. आणि येता येता मधुराकडे पण जाणार आहे. बरं, तोडे सापडले का? नाही आई. बरं, तुला नीट आठवतंय का? घरीच काढून ठेवले होतेस की आईकडे गेले होतीस तेव्हा काढले होतेस? नाही आई, मला व्यवस्थित आठवत आहे. मी आल्यानंतर काढून ठेवले, ड्रॉवर मध्ये ठेवले होते, पण आता सापडतच नाहीये. हे बघ, किचनचं काम झालं ना की डोकं शांत ठेवून पुन्हा एकदा शोध. मी येते जाऊ. हो चला, मी पण जाऊन आता आराम करतो. ठीक आहे भाऊ. अहो मी डबा देतेस लगेच. इतकं स्वच्छ आठवतं तुला? मग कुठे गेले तोडे? आईचे तोडे होते ना ते? आईचे तोडे होते ना ते? हो करेक्ट. फुकट मिळाला ना तुला, व्हॅल्यू नाही तुला त्याची. पण भाऊजी, मी तुम्हाला स्वतः ज्वेलरी शॉप मध्ये पाहिलेलं आणि तुम्ही आता म्हणताय की तुम्ही ऑफिस मध्ये होता. एक माणूस दोन्ही जागेवर कसा असू शकतो? तुम्हाला अक्काईला सरप्राईज द्यायचा आहे म्हणून लपवाछपवी करताय ना? तुझ्या या लाडक्या बहिणीला सांगून ठेवा. नाही, पाठलाग करत होतीस माझी हेरगिरी करत होतीस की तू पाठवलंस तिला? अहो नाही, दोघी बहिणी सारख्याच मॅनरलेस, युजलेस. नाही भाऊजी, मी तुमचा पाठलाग वगैरे करत नव्हते. मग तुला कसं माहित मी कुठे होतो कुठे नव्हतो? कारण मी तुम्हाला स्वतः ज्वेलरी शॉप मध्ये पाहिलेलं. याचा अर्थ तू पाठलाग करत होतीस? नाही भाऊजी, मी खरं सांगते. म्हणजे मी खोटं बोलतो? अहो नाही नाही, तुम्ही शांत व्हा. मी समजावते ना तिला. हो ना भाऊजी, पण मी तुम्हाला बास. मी सांगतेय तुला. अगं मोठ्यांशी असं बोलतात का? हे शिकवले का मी तुला? बेअक्कल आहे ना ती. तुझ्यासारखीच. नाही ठीक आहे, पण मला जाब विचारते मला? काव्या, हा हक्क मी तुलाही दिलेला नाहीये, मग ही काय वाद घालते माझ्याशी? पण भाऊजी, मी वाद घालतच नाहीये. मी फक्त सांगते की मी तुम्हाला. बास. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? का आमच्यामध्ये भांडणं लावतेस? हे बघ, तुझं जे काही काम असेल ते कर आणि निघून जा इथून. आमच्यामध्ये पडू नकोस. पण अक्काई, माझं अक्काई, मी वाद घालतच नाही अगं. मला वाईट वाटतंय तुझ्यासाठी. तू ज्या माणसावर इतकं प्रेम करतेस
ते सारखा तुझा अपमान करतात, नेहमी तुला ओरडून बोलतात आणि तुला कधीच समजून घेत नाहीत आणि मला हे अजिबात पटत नाही अक्काई. मी ना जगात काहीही सहन करू शकते, पण तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना की मला त्रास होतो. आई, काय रे आई. काय अरे कुठे निघालास? अगं मला जरा लवकर जायचं स्टुडिओमध्ये, एक ऍड साठी एक जण भेटायला येणार. तुला काय कुठे सोडू? नाही, मला देवळात जायचंय, पण मी मावशी बरोबर ठरवीन. ओके, मग गाडी पाठवून देऊ? नको नको, माझी मी जाईल. आई प्लीज रागवू नकोस, पण सध्या तू आणि मावशी रोज देवळात भेटतात, काही विशेष? एक मिनिट, मी सांगतो. तुझी आई आणि मावशी रोज जर देवळात गेले नाहीत ना, तर यांचं गॉसिपिंग ऐकण्यासाठी देवाला इकडे यावं लागेल. आणि हो, तुला जर तुझं आणि निकिताचं लग्न लवकर व्हावं असं वाटत असेल तर तुझ्या आईला तसा मस्का देवाला मारायला सांग. एक्झॅक्टली. या दोघींचा सॉलिड वशिला देवाकडे प्रीतम. हा, ऐक, माझा देवधर्म हा कुणाच्याही चेष्टेचा विषय नाहीये. हो, जाते मी देवासमोर हात जोडायला माझ्या मुलाच्या सुखासाठी. यात कुणाचं काही नुकसान होत नाहीये ना, मग बोलायची गरज नाही. आई का मस्करी करतायत ते? आईचं मन काय असतं ना, हे या लोकांना नाही कळणार. का आमच्यामध्ये भांडणं लावतेस? तुझं जे काही काम असेल ते कर आणि निघून जा इथून. मी वाद घालतच नाही अगं, मला वाईट वाटतंय तुझ्यासाठी. तू ज्या माणसावर इतकं प्रेम करतेस ते सारखा तुझा अपमान करतात. मी ना जगात काहीही सहन करू शकते, पण तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना की मला त्रास होतो. उगीच बोलले मी लाडूला. तिला दुःख झालं तर माझे डोळे पाणावतात, तसंच माझ्या डोळ्यात अश्रू बघून तिलाही वाईट वाटतं ना. यात तिची काय चूक आहे? चुकलं का अक्काई माझं? मी तुझी शिकवण विसरले आणि भाऊजींना खूप बोलून गेले, पण त्यामुळे तुलाच ऐकून घ्यावं लागलं. माझ्यामुळे तुला ओरडा पडला. माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठीच बोलले मी. उद्या सासरी गेल्यावर असे कितीतरी प्रसंग येतील तुझ्या आयुष्यात. तू त्यांना धीराने सामोरं गेली पाहिजेस ना, म्हणून बोलले मी. सॉरी लाडू. अक्काई, मी जगातल्या कुठल्याही दुःखाला सामोरी जाईल, पण तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना की मला त्रास होतो. त्याला मी काय करू?